नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर मित्र हो, आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचा फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने थेट लाईव्हमध्ये मी तुम्हाला आज फॉर्म भरून दाखवणार आहे। तर मित्र हो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायला भेटत जातील। तर मित्र हो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्र हो, प्ले स्टोअर जाऊन नारी शक्ती दूत ॲप डाउनलोड करून घ्यायचे आहे। मी पहिले डाउनलोड केलेली आहे आणि इला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर असा इंटरफेस दिसेल तुम्हाला, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। तर हे असा इंटरफेस तुम्हाला दिसेल। तर पहिल्यांदा आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर क्लिक करायचं आहे। या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा फॉर्म ओपन होईल। महिलेचे पूर्ण नाव हे आधार कार्ड प्रमाणे टाकायचे आहे। इथं दाखवलेलं आहे, तर इथं महिलेचे पूर्ण नाव टाकायचे आहे। महिलेचे नाव टाकल्यानंतर तिच्या पतीचे नाव टाकायचे आहे। पतीचे नाव टाकल्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव इथं विचारलेले आहेत। तर लग्नापूर्वीचे जे काय नाव असेल ते टाकायचं आहे। तर इथं महिलेची जन्मतारीख विचारलेली आहे। या ठिकाणी जन्मदिनांक तुम्ही सेट करू शकता, जे काही जन्मदिनांक असेल ते। जन्मदिनांक टाकल्यानंतर अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आधार कार्ड प्रमाणे विचारलेला आहे। जे पत्ता असेल ते तुम्ही इथं टाकू शकता। पत्ता दिल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे। जे काही जिल्हा असेल तुमचा इथं तुम्ही निवडू शकता। जिल्हा निवडल्यानंतर इथं तालुका सुद्धा निवडायचा आहे आणि तुमचं गाव किंवा शहर इथं टाकायचं आहे। शहर टाकल्यानंतर ग्रामपंचायत टाकायची आहे तुमची। या ठिकाणी ग्रामपंचायत टाकल्यानंतर इथं तुमचा पिन कोड टाकायचा आहे। पिन कोड टाकल्यानंतर इथं तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे। मोबाईल क्रमांक दिल्यानंतर इथं तुमचा आधार कार्ड टाकायचा आहे। आधार कार्ड क्रमांक टाकल्यानंतर शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेतला आहे का ते तर तुम्ही टाकायचं आहे। घेतला असेल तर येस करा, नसेल तर नाहीवर सिलेक्ट करा। तुमची वैवाहिक स्थिती विचारलेली आहे। वैवाहिक स्थिती काय जे असेल, विवाहित अविवाहित जे काही परित्यक्त्या वगैरे काय असल्यास ते टाकायचे आहे। महिलेचा जन्म कोण्या राज्यात परराज्यात झाला असेल तर इथं होय किंवा नाही टाकायचं आहे। जर महाराष्ट्रात झाला असेल तर इथं टाकायचं आहे। जर नसेल तर दुसऱ्या राज्यात झाला असेल तर होय करायचं आहे। बँकेची पूर्ण नाव टाकायचे आहे। इथं जे काय तुमची ग्रामीण बँक, इंडिया बँक, जे काय कोणती तुमची बँक असेल ती बँकेचे नाव टाकायचे आहे। आणि जे काय लाभार्थीचं इथं पूर्ण खातेधारकाचं नाव टाकायचं आहे। आणि इथं तुमचा बँकेचा खाता क्रमांक टाकायचा आहे। जे काय तुमचा खाता क्रमांक असेल ते टाकायचं आहे। इथं IFSC कोड टाकायचा आहे। जे काय IFSC कोड आहे ते। आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का असं इथे विचारलेलं आहे। तर असल्यास होय करा, नसल्यास नाही करा। आणि खाली दिलेले डॉक्युमेंट्स या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचे आहेत। इथं पहिल्या वेळेस दिलेलं आहे आधार कार्ड,
आधार कार्ड गॅलरीमध्ये जाऊन बी तुम्ही टाकू शकतो. या ठिकाणी जाऊन तुम्ही फोटो काढून टाकू शकतो आधार कार्डाचा. दुसरा आहे आदिवासी प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडलेला दाखला तुम्ही टाकू शकतो. याच्यामध्ये दस्तावेज स्तोत्र निवडा असे दाखवलेले आहे. 15 वर्षापूर्वीचे राशन कार्ड, मतदान कार्ड, ओळखपत्र, जन्माचं प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला इथं विचारलं आहे. या एवढ्यापैकी तुम्ही कोणताही एक देऊ शकता. इथं तुम्हाला उत्पन्न प्रमाणपत्र द्यायला सांगितलेलं आहे, तर तुम्ही पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड देऊ शकता. इथं तुमचे जे काय हमीपत्र आहे अर्जदाराचं, त्याचा हमीपत्रावर तुम्ही सही करून या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता. यानंतर खाली तुम्हाला पासबुक तुम्हाला द्यायचं आहे. तर कोणत्याही बँकेचे जे काही तुमचे पासबुक आहे ते पासबुक इथं अपलोड करायचे आहे. जर महिलेचा जन्म परराज्यात झाला असेल तर त्याच्या पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला तुम्ही एवढे यांच्यापैकी कोणताही एक अपलोड करू शकता. तर अर्जदाराचा इथं तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. जे काही फोटो आहे ते या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट लाईव्हमध्ये अपलोड करायचं आहे. अपलोड करून एक्सेप्ट करून माहिती जतन करायच्यावर क्लिक करायचं आहे. तर आपला फॉर्म सबमिट होऊन जाईल. तर मित्र माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायला भेटत जातील.